मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आता पार्थसाठी डबा घेऊन आलेली असते. पार्थ भलताच खुश असतो आणि मग तो म्हणतो, मी तुमचा मोबाईल चार्जिंगला लावतो, तुम्ही मला तेवढं वाढा. तेव्हा ती वैतागूनच त्याला आता प्लेटमध्ये खिचडी वाढत असते. मग तेवढ्यातच जीवाची आता तेथे एंट्री होते. काव्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं, ती आपली रागातच असते. मग आता जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो की ही कशी नवऱ्याला खिचडी वाढती आणि ते पाहून आता जीवाला खूपच वाईट वाटतं आणि एका क्षणी त्याला धक्कासुद्धा बसतो की काव्या लगेचच मला विसरली सुद्धा. मग आता पार्थचं लक्ष जीवाकडे जातं. तेव्हा तो हसतच विचारतो, जीवा तू आलास? मग आता जीवा हा धक्क्यानेच काव्याकडे पाहत राहतो. काव्याला सुद्धा समजतं की जीवा आलाय, म्हणून ती आता खूपच घाबरते आणि पटकन उठून जीवाकडे पाहते. मग जीवा सुद्धा अगदी रागातच तिच्याकडे पाहत असतो. ते पाहून काव्या आपली नजर लगेचच चोरते. तेथे सगळं वातावरण आता एकदम गंभीर झालेलं असतं, कारण काव्याला शॉक बसलेला असतो की जीवा अचानक आलाच कसा काय. तर पार्थला आता आनंद होतो, कारण जीवा हा त्याच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये आलेला असतो. त्याचबरोबर रम्याचा मात्र जळफळाट होतो, कारण काव्या ही पार्थ बरोबर असते तेथे केबिनमध्ये. दुसरीकडे आता मानिनी कॅलेंडरवर काहीतरी लिहित असते. तेव्हा नंदिनी तेथे जाते आणि विचारते, आई तुम्ही कॅलेंडरवर हे काय लिहून ठेवताय? तेव्हा आता मानिनी विचारते, बाळा पण तुम्ही नाही लिहून ठेवत का असं कॅलेंडरवर काही? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो. मग आता मानिनी सांगू लागते, अगं मी ना कॅलेंडरवर असे छोटे मोठे खर्च रोजचे लिहून ठेवत असते, कारण आपल्या इथे नोकर चाकर आहेत, काम करणाऱ्या बायका, वॉचमेन, ड्रायव्हर यांचे पगार कधी होतात, कधी त्यांना पैसे द्यायचे, कधी दिले, हे सगळं मी लिहून ठेवत असते. आणि ही सवय ना मला माझ्या आईने लावली आणि नेहमी आई म्हणायची की खर्च करावा, कारण खर्च तर केलाच पाहिजे, परंतु महिन्याच्या शेवटी जेव्हा हिशोब लागत नाही ना, तेव्हा मग जीव वर खाली होतो आणि याचा उपयोग सुद्धा होतो. आता महिन्याच्या सुरुवातीला मी काय केलं, या महिन्यामध्ये कुणाचा वाढदिवस आहे का, किंवा कुणाची ॲनिव्हर्सरी आहे, किंवा कुणाची पुण्यतिथी आहे, ते सुद्धा सगळं काही लिहून ठेवते. असं म्हणून मानिनी कॅलेंडरमध्ये दाखवते, म्हणते की आता हे बघा, आता यांच्या आईची पुण्यतिथी आहे किंवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. मग असं लिहून ठेवलं ना की आठवतं असं वेळेवर. नंदिनी त्यावरती हसते. मग मानिनी म्हणते, मला माहिती आहे आता मोबाईलचा जमाना आहे, डिजिटल सगळं काही इथे चालतं, पण मला आवडतं अगं असं कॅलेंडरवर लिहून ठेवायला, छान वाटतं जरा, आणि तेवढीच माझ्या आईची सुद्धा आठवण राहते. मग नंदिनी म्हणते, अगदी छान, हा छान. त्यावेळी आता नंदिनी म्हणते की तसं असेल ना तर अजून एका तारखेची नोंद करून तुम्ही ठेवायलाच हवी. मानिनी विचारते, हो का, पण काय? तेव्हा बघा ना तुम्ही एकदा, असं नंदिनी म्हणते. मानिनी म्हणते, अगं नाही माझ्या लक्षात, सांग ना. नंदिनी म्हणते की अहो उद्या काय तारीख आहे? तेव्हा 9 मे आहे असं मानिनी म्हणते. तेव्हा लगेचच नंदिनी म्हणते, अहो आई उद्या आमच्या चौघांच्याही लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय. तेव्हा मानिनी म्हणते, अगं हो की, अगं 1 महिना होतोय तुमच्या लग्नाला, मी विसरूनच गेले, बरं झालं बाई तू आठवण करून दिलीस. दुसरीकडे आता पार्थ हा लगेचच जीवाला मिठी मारतो आणि म्हणतो की जीवा, मला माहीत होतं की तू ऑफिसला येणार म्हणून, तू मागचं सगळं काही जुनं सगळं काही विसरून ऑफिस जॉईन करणार म्हणून. मग आता जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो, तो थोडा रागात, आणि त्यानंतर थोडा हसून म्हणतो, आता सगळेच जण नव्याने सुरुवात करतायत म्हटल्यानंतर मी तरी कशाला उगीच अशा जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू, असं म्हणून तो काव्याकडे खूप रागात पाहतो. तेव्हा काव्या देखील अगदी डोळे वटारून रागात त्याच्याकडे पाहते. आता तिलाही जरा धक्काच बसलेला असतो, कारण जीवा अचानक आलाच कसा काय हा प्रश्न तिला पडतो. त्यानंतर पार्थ आता म्हणतो, अरे वा, माझा जीवा आला. आणि बघितलंस का काव्या, फक्त बहिणी बहिणींची टीम नसते, भावा भावांची सुद्धा असते. त्या दिवशी तुम्ही दोघी म्हणत होतात ना की तुमच्या भावांची टीम नाही म्हणून, आता पाहिलं का आमच्या भावांची सुद्धा टीम झाली. तुला सांगू जीवा, मला खरंच खूप आनंद झालाय तू इथे आला तर. अरे काय परफेक्ट टाईमवर आला, तुला कसं सांगू मी. अरे काव्यासुद्धा आत्ताच आल्या आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी ना साबुदाणा खिचडी आणली आहे, चल आता तिघे मिळून आपण खाऊयात. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको, कारण प्रेमामध्ये शेअरिंग करायचं नसतं. तेव्हा जीवाचं हे बोलणं ऐकून आता काव्याला धक्काच बसतो. तेव्हा काव्या रागातच जरा जीवाकडे पाहते आणि मग नंतर जीवा म्हणतो, हा डबा ना तुझ्या बायकोने तुझ्यासाठी आणलाय, त्यामुळे तू आणि ती दोघेही मिळून खा, माझं पोट ऑलरेडी भरलंय.
तेव्हा रम्याला सुद्धा आता शॉक बसतो, कारण तिने आता लेले फूड्समधून खूप काही फराळाचं ऑर्डर केलेलं असतं, ते सुद्धा फक्त पार्थसाठी. आणि ऑलरेडी काव्याने आता खिचडीसुद्धा आणलेली असते. त्यामुळे तिला प्रचंड राग येतो आणि ती रागातच काव्याकडे आणि पार्थकडे पाहते. त्यानंतर आता पार्थ म्हणतो, बरं तुझ्यासाठी ना मी तुझी केबिन अगदी मस्त रेडी करून ठेवली आहे आणि जा, तू आज काम करायची गरज नाही आहे, फक्त आणि फक्त आराम कर. तेव्हा आता जीवा म्हणतो, नाही रे, मी इथे कामाला आलोच नव्हतो, ॲक्च्युली अकाउंटंटला भेटायला आलो होतो. आता लग्नानंतर माझ्या बायकोला काय हवं काय नको याच्यासाठी माझ्याकडे पैसे नकोत का, असं म्हणून आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. जीवाच्या डोळ्यात थोडं पाणी असतं, पण तो आता कुणालाही न कळू देता लगेचच ते आपले अश्रू पुसतो. तर काव्या जरा रागातच आणि धक्क्याने जीवाकडे पाहते, कारण लगेच हा लागला माझी बायको करायला. मग त्यानंतर जीवा म्हणतो, त्यासाठीच मी भेटायला आलो होतो. अरे दादा, काही गोष्टींचा हिशोब लागत नव्हता, परंतु आता इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टींची मला टोटलसुद्धा लागली, असं म्हणून तो काव्याकडे सतत पाहत असतो. त्यानंतर तो म्हणतो, एनिवे एन्जॉय युअर फूड, मी निघतो आता. तेव्हा जीवासुद्धा आता आल्या पावली निघतो. मग काव्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ लगेचच पर्स घेऊन जायला निघते. तेव्हा आता रम्याला इकडे खूपच राग येतो आणि ती पार्थकडे रागात पाहत लगेचच तेथून जाते. तर आता पार्थला प्रश्न पडतो, नक्की काय झालं असेल आता. काव्या ही जीवाच्या पाठीमागे धावत धावत येत असते. तिला समजतं जीवा तर लिफ्टमध्ये गेला आहे. मग आता त्याच्या पाठोपाठ लगेचच ती लिफ्टमध्ये जाते. जीवाला लगेचच राग येतो आणि तो बाहेर चाललेला असतो. तेव्हा ती हात आडवा करून त्याला अडवत म्हणते, थांब जीवा. मग आता तो कसाबसा थांबतो. तेव्हा ती त्याचा हात पकडत म्हणते, गैरसमज झालाय तुझा, तुला वाटतं ना तसं काहीही नाही आहे. तेव्हा लगेचच आता जीवा हात झिडकारतो आणि म्हणतो, त्याने माझा हात पकडण्यापेक्षा ना जरा तुमच्या नवऱ्याला जाऊन वाढा तिकडे, मिसेस पार्थ देशमुख. तेव्हा काव्याला खूपच राग येतो आणि ती म्हणते, जीवा परत जर मला या नावाने हाक मारली ना तर याद राख, मी जीव घेईन तुझा. मी फक्त आणि फक्त तुझी काव्य आहे आणि या नावाने मला पुन्हा हाक मारली ना तर मी तुझं काय करेन आणि काय नाही हे तुला माहीतसुद्धा नाही. त्यावेळी जीवा लगेचच म्हणतो, एक मिनिट, हे सगळं मला तू सांगू नकोस, समजलं. जे काही चाललं आहे ना ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अगं छान वाढत होतीस ग तू त्याला, अगदी छान चाललंय ना तुमचं. त्यावेळी ती आता लगेचच रागात म्हणते, अरे मी पार्थला माझ्या हाताने वाढलं तर लगेचच मिरची झोंबते का तुला. आणि तू काय करतोस रे, जेव्हा ताईच्या आनंद निवाससाठी मोठे मोठे डोनेशन्स देतो तेव्हा मला त्रास होत नाही का मग. जीवा म्हणतो, मी ते माणुसकी म्हणून देतोय. त्यावेळी काव्य विचारते, काय माणुसकी म्हणून देतोस का. अरे जीवा, आज पार्थचा उपवास होता म्हणून माणुसकीच्या नात्यानेच मी त्यांना डबा द्यायला आले. अरे समजून घे ना जरा, तुला वाटतं ना तसं काही नाही आहे, ऐक ना जरा माझं. आणि एका हाताने टाळी वाजत नाही जीवा. माझ्यावर चिडचिड करण्याऐवजी तू काय करतोस ना हे जरा नीट बघ, असं म्हणून काव्य रडू लागते. अरे तू काय काय करतो, माझ्या सतत चुका काढत असतो, त्याचबरोबर तुझ्या बाईकवरनं तू ताईला सोडायला जातोस आणि पुन्हा तिला ड्रॉपसुद्धा करायला जातोस. आणि तू काय म्हणालास की ताई ही माझी जबाबदारी आहे, तुला काय हवं नको ते मी बघेन, आपलं लग्न झालंय आता आणि पैसे हवे असतील तर माझ्याकडे माग, असं म्हणून काव्यासुद्धा जीवाची चूक त्याला दाखवून देत असते. मग जीवा एकदमच गप्प राहतो. तर दुसरीकडे आता मानिनी म्हणते, अगं तुमच्या लग्नाला उद्या 1 महिना होतोय आणि कसे दिवस गेले ना कळत नाही. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो ना मलाही समजलं नाही. आता जुनं आठवायला नको, परंतु आम्ही दोघी कशा आलो होतो या घरात. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना 1 महिन्यापूर्वी कसं वातावरण होतं या घरात, पण आता सगळं व्यवस्थित चाललंय. म्हणजे बघ ना जीवा कसा आता ऑफिसला जायला लागलाय आणि काव्याला चक्क आज तो ऑफिसमध्ये पाठवलंस, ते पण पार्थसाठी डबा घेऊन. आणि पार्थसुद्धा मैत्रीचा हात पुढे करतोय आणि तू तर हे लग्न अगदी मनापासून स्वीकारलंय. आता एकूणच काय तर प्रगती आहे. पण मला एक सांग, आता उद्या लग्नाला 1 महिना होतोय तर फक्त तुझ्याच लक्षात आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते, आय थिंक सो. मग त्यावरती मानिनी म्हणते, आता मलासुद्धा माहीत झाले हां, पण मला खरंच असं वाटतं की पार्थच्या लक्षात एव्हाना ही गोष्ट यायला हवी होती. त्यावरती नंदिनी म्हणते, काय पार्थ. अहो ते आता हवेत असतील, कारण त्यांची बायको ना त्यांच्यासाठी गरमागरम साबुदाण्याची खिचडी घेऊन गेली आहे. कामावर असलेल्या नवऱ्यासाठी बायको अगदी गरमागरम डबा घेऊन जाते, याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो.
मग मानिनी म्हणते, हो अगदी बरोबर आहे. आणि मला काय वाटतं, काव्याबरोबर बसून पार्थ हा अगदी आनंदाने खिचडी खात असेल, म्हणूनच त्याच्या लक्षात सुद्धा आलं नसेल. दुसरीकडे काव्या रागातच विचारते, काय रे, असं काय, मी नाही आहे का तुझी जबाबदारी? तेव्हा तो आता लगेचच विचारतो, तुझी काय घेऊ मी जबाबदारी? तुझा हक्काचा नवरा आहे ना तुझी जबाबदारी घ्यायला. अरे फिरायचं असेल तर तू त्याच्या पाठीमागे बसून मस्त जातेस ना फिरायला. तेव्हा काव्या ओरडूनच म्हणते की अरे तुला जळवण्यासाठी मी त्या दिवशी म्हणाले होते की पार्थला बाईकवरून सोडा म्हणून, पण त्या दिवशी मी ना त्यांच्या बाईकवर बसले ना कारमध्ये बसले, मी आपापली रोज रिक्षाने जाते, समजलं. आणि यालाच म्हणतात प्रेम. ह्या प्रेमाचा रंग ना उतरत चाललाय जीवा. असं म्हणून ती आपले अश्रू पुसते आणि म्हणते, माझी ताई बेटर आहे ना माझ्यापेक्षा. आणि आहेच हा, ती तुला मिळाली आहे, आता माझा काय उपयोग, माझी काही गरज आहे, हो की नाही. मग आता तो रागातच म्हणतो, प्रेमाचा रंग त्याच दिवशी उतरला होता ज्या दिवशी दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून काढण्यासाठी तू स्पष्टपणे नकार दिला होता ना, त्याच दिवशी. अगं उलट मीच म्हटलं पाहिजे, तुला हवा तसा नवरा मिळालाय अगं, जो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि वेल्थ सेटल आहे. असाच नवरा हवा होता ना तुला आयुष्यात. आणि माझ्यासाठी थांबायला लागलं तर तू वैतागायची नेहमी. अगं त्या दिवशी त्याचा फोन सुरू असताना त्याचं व्हॉलेट हातात घेऊन तू थांबली होती त्याच्यासाठी, तेव्हा काही नाही वाटलं का तुला? मग आता काव्या लगेचच बोलू लागते. तेव्हा तो रागातच म्हणतो, शट अप, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आणि ना तू करेक्ट बोलली एकदम. अरे टाळी ना एका हाताने वाजतच नाही, एकीकडे दाखवायचं की तू माझ्यासाठी थांबलीयेस, दुसरीकडे काय तर त्याच्यासाठी कॉफी आणायची, त्याच्यासाठी डबा आणायचा. तेव्हा काव्या रागातच विचारते, झालं का रे तुझं बोलून? अरे जीवा, प्रत्येक वेळी अर्धवट काहीतरी बोलून, अर्धवट काहीतरी बघून आता गैरसमज करून घेणं बंद कर आता. अरे पार्थने त्यांचं व्हॉलेट माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवलं होतं, त्याचा जाब विचारण्यासाठी मी त्यांच्यासमोर उभी होते, समजलं. मला हौस नाहीये कोणत्या गोष्टीची असं बायकोसारखं व्हॉलेट नेऊन देण्याची. अरे त्यांच्यासाठी मी कॉफी बनवली, परंतु नंदिनीताईने फोर्स केला ना, म्हणूनच. अरे आज त्यांच्यासाठी डबा घेऊन आले, ते सुद्धा नंदिनीताईने खूप फोर्स केला ना, म्हणून. तेव्हा आता लगेचच जीवा विचारतो, अच्छा म्हणजे एवढं ऐकतेस का तू माझ्या बायकोचं, आणि माझ्या बायकोने सांगितलं म्हणून तू डबा आणलास. अगं छान आहे हा, कसं आहे ना, माझ्या बायकोला ना अगदी सगळ्यांचीच काळजी असते. मग आता काव्या रडत असते आणि म्हणते, बस ना रे जीवा, नको ना एवढं तोडून बोलूस, आणि माझंच चुकलं, मी डबा घेऊन यायलाच नको होतं. प्लीज जीवा, तू काही गैरसमज करून घेऊ नको ना, मला त्रास होतोय अरे या गोष्टींचा. तेव्हा तो लगेचच विचारतो, त्रास होतोय का तुला? मग माणसाने ना कुठेतरी असं फिरून यावं. तू सुद्धा जा आणि तुझ्या नवऱ्यासोबत कुठेतरी मस्तपैकी फिरून ये, तुला छान वाटेल अगं. असं म्हणून तो आता पुढे म्हणतो, एक काम कर ना, तुझ्या नवऱ्यासोबत तू ना, आपण दोघेही ज्या ज्या ठिकाणी फिरायला जायचो ना, त्या त्या ठिकाणी फिरायला जा. नरिमन पॉइंट, वरळी सी फेस. पण काव्या, आता बाहेर ना खरंच खूप ऊन असेल, त्यापेक्षा तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही दोघेही मस्त थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला, ते सुद्धा हनीमूनला. असं म्हटल्याबरोबरच काव्याच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते. मिसेस पार्थ देशमुख, असं तो खूपच चिडून म्हणतो आणि त्याच्या डोळ्यात काव्याविषयीचा राग हा स्पष्टपणे दिसत असतो. तेव्हा काव्याला खूपच राग येतो आणि ती रागातच त्याच्यावर हात उचलायला जाते, तर जीवा लगेचच आता तिचा तो हात पकडतो. लिफ्ट आता तेथे थांबते, तर काव्या पटकन तो हात खाली घेते आणि मग लगेचच जीवा हा तेथून जातो. तेव्हा काव्या तशीच तेथे उभी राहते. दुसरीकडे पार्थ आता खिचडी खाऊ लागतो आणि म्हणतो, जीवा तर निघून गेला आणि काव्य सुद्धा थांबल्याच नाहीत, आता ही रम्याना कुठे गेली काय माहीत. मग आता तो खिचडी खातो आणि पहिल्या घासातच त्याला ती खूप आवडते. म्हणतो की वा वा, घरची खिचडी म्हणजे, त्यात काव्य माझ्यासाठी खिचडी घेऊन आले आहेत म्हटल्यानंतर हा आनंद काय वेगळाच आहे. पण काव्याला थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं या जीवाच्या नादात. आता ना मी फोनच करतो, असं म्हणून तो काव्याच्या मोबाईलवर फोन करतो, तर काव्याने तेथेच मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो. त्याची रिंग आता तेथेच वाजू लागते, त्यामुळे पार्थला आता शॉकच बसतो. तेव्हा तो आता लगबगीनेच म्हणतो की बापरे, आता काव्याचा फोन तर इथेच राहिला, या ना मलाच दोष देत राहणार आणि मलाच म्हणणार की कशाला फोन चार्जिंगला लावायचा, तुमच्यामुळेच हा फोन सुद्धा राहिला, मी काय करू आता, कसं कळवू यांना. तेवढ्यातच नंदिनीचा फोन तिच्या मोबाईलवर येतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो, बापरे, नंदिनीचा फोनसुद्धा आला, आता कॉल रिसीव करून सांगू का यांना की काव्याचा मोबाईल इथेच ऑफिसमध्ये राहिलाय म्हणून. त्याचंच आता कॉल रिसीव करतो. मग नंदिनी लगेचच विचारते, काय गं, दिली का खिचडी त्यांना की विसरलीस?
तेव्हा पार्थ म्हणतो खिचडी तर दिली, परंतु जे विसरायचं नाही ना तेच नेमकं विसरले आहेत. नंदिनीला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचारते पार्थ पण 1 मिनिट हा, असं म्हणून ती आता फोन स्पीकरवर टाकते. मग मानिनी गंमत करते आणि विचारते काय रे पार्थ, अरे काव्याचा फोन सुद्धा आता तू उचलायला लागला की काय, पण छान आहे हा, छान आहे. तेव्हा पार्थ आता लाजूनच म्हणतो अगं आई काही पण काय. त्यावरती नंदिनी आणि मानिनी दोघीही हसतात. तेव्हा नंदिनी म्हणते आई म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे, मग तुम्ही दोघी काही पण काय बोलताय, काव्य नाही ते फोन विसरून गेल्या आणि म्हणूनच मला तो रिसीव करावा लागला. तेव्हा मानिनी म्हणते कठीण आहे बाबा या मुलीचं, तू आणि काव्या दोघेही अगदी विसरभोळे. तेव्हा तो म्हणतो आई मी कुठे काय विसरलोय. तेव्हा आता लगेचच मानिनी विचारते बाळा मला सांग मग उद्या काय स्पेशल आहे बरं. तेव्हा आता तो लगेचच मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणतो जागतिक स्वच्छता दिन आहे. त्यावेळी मानिनी आता विचारते काय म्हणालास, असं म्हणून त्या दोघीही आता हसतात. मग आता लगेचच पार्थ विचारतो काय झालं, मी आत्ताच नेटवर सर्च केलंय. मग मानिनी म्हणते बरं ठीक आहे, जागतिक स्वच्छता दिन असू देत, उद्या तुला आणि काव्याला ना मी घराची साफसफाई करायला सांगते हा. तेव्हा पार्थ आता हसतो. तेवढ्यातच असिस्टंट तेथे येते आणि विचारते उद्याची मीटिंग कन्फर्म आहे ना. मग आता उद्या लंच नंतर ती मीटिंग असल्याचं पार्थ म्हणतो. मग आता एका पेपरवर ती लगेचच त्याची साईन मागते. तो त्या पेपरवर सही करणार असतो तर त्यावर उद्याचीच डेट असते. मग आता त्याच्या लक्षात येतं की बापरे उद्या तर आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो आई माझ्या लक्षात आलं, बघ उद्या आमच्या लग्नाला ना 1 महिना पूर्ण होतोय. तेव्हा मानिनी आणि नंदिनीला समजतं की यांच्यासुद्धा लक्षात आहे म्हणून. तेव्हा तो असिस्टंटला म्हणतो की उद्याची मीटिंग कॅन्सल, मी ऑफिसला येईल पण पुन्हा जाईल हा. तेव्हा आता लगेचच ती विचारते पण का सर. तेव्हा तो म्हणतो कॅन्सल, असं म्हणून तो तिला पाठवून देतो. त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते चला गंगेत घोडं न्हालं. तेव्हा पार्थ आता खूपच एक्साइट असतो आणि म्हणतो अरे बापरे उद्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय, पण आता तुम्ही काय एवढे हसताय. तेव्हा मानिनी म्हणते की आहे ना तुझ्या लक्षात आता, मग आता काहीतरी प्लॅनिंग कर काव्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो प्लॅनिंगचं नंतर बघ, तर मी काव्याला फोन नेऊन देतो, मी त्यांनाही सांगतो की उद्या आपल्या लग्नाला ना 1 महिना पूर्ण होतोय. तेव्हा मानिनी म्हणते चूप, अरे तू फोन नेऊन दे काव्याला, परंतु तू स्वतःहून असं काही सांगू नकोस तिला की 1 महिना वगैरे वगैरे पूर्ण होतोय. तर पार्थ आता एकदमच गप्प राहतो. तर रम्या आता सगळं काही पार्थचं फोनवरचं बोलणं ऐकत असते. मग मानिनी म्हणते तिचं तिला लक्षात राहू देत, आता तू फक्त फोन नेऊन दे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आई, मी अगोदर तिला फोन नेऊन देतो आणि खिचडी खरंच खूप कमाल झाली होती. मग मानिनी म्हणते अरे ती तर, असं म्हणून ती नंदिनीचं नाव घेणार असते. तेव्हा नंदिनी म्हणते नको. मग आता मानिनी म्हणते आवडली ना तुला, छान छान हां. तेव्हा पार्थ आता केबिन बाहेर जाण्या अगोदरच रम्या लगेचच तेथून जाते आणि पार्थ तेथून गेल्यानंतर लगेचच केबिनमध्ये येऊन उभी राहते. ती खूप आता चिडलेली असते कारण तिच्या सर्व प्लॅनवर पार्थने पाणी फिरवलेलं असतं. इकडे मानिनी आणि नंदिनी या दोघीही काम करत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते आई हे राहू देत ना मी करते. त्यावेळी मानिनी म्हणते अगं अगं थांब, आता घरातली सगळी कामं तूच करणार आहेस का, आम्ही काय नुसतं बसूनच राहायचं आहे की काय. तेव्हा नंदिनी म्हणते अहो मी सरबत आणलंय तुमच्यासाठी, तेवढं तर घ्या, तोपर्यंत मी करते. मग आता मानिनी म्हणते सरबत तर हवंच होतं, थँक्यू सो मच. मग आता मानिनी लगेचच नंदिनीचं कौतुक करू लागते आणि म्हणते खरंच मी खूप लकी आहे नंदिनी की मला तुझ्यासारखी सून मिळाली. त्यावरती नंदिनी म्हणते अहो मी लकी आहे कारण मला तुमच्यासारखी सासू मिळाली. किती कौतुक करत असता आई तुम्ही माझं. अहो आई तुम्हाला माहिती आहे का, सर्व मुलींना लग्नाअगोदर बागुलबुवा दाखवला जातो की सासू अशी असेल सासू तशी असेल, कारण प्रत्येक मुलगी मग खूप नर्वस असते की लग्नानंतर नक्की कशी सासू मिळेल. पण तुम्ही ना या सगळ्याला अपवाद आहात. त्यावेळी मानिनी म्हणते असं नाही ग, अगं फक्त सून म्हणून नाही तर एकूणच तुझं मला खूप कौतुक वाटतं, कारण इतरांना मदत करण्यामध्ये तू बिलकुलच हातचं राखत नाही. आता तूच बघ ना, फक्त तुझाच नाही तर काव्य आणि पार्थचा संसार सावरण्यासाठी तू किती मदत करतीयेस. आणि आता माझा पार्थ ऑफिसमध्ये बसून अगदी आनंदाने खिचडी खातोय, हे फक्त तुझ्यामुळे नंदिनी. त्यावरती नंदिनी म्हणते नाही हो आई. मग मानिनी पुढे म्हणते की जीवासुद्धा आज अगदी आनंदाने ऑफिसला गेलाय, ते कुणामुळे तर तुझ्यामुळे. त्यावरती नंदिनी म्हणते आई बास आता पुरे. पण उलट मला याच गोष्टीचा आनंद होतोय, महिन्याच्या सुरुवातीला बिघडलेल्या गोष्टी महिन्याच्या
एंडिंगला अगदी व्यवस्थित सुरळीत चालले आहेत. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते 1 महिना होतोय याचा सोहळा करायला खरं तर हरकत नाही. नंदिनी एकदमच शांत होते आणि म्हणते आई खरं सांगू का, मी ना थोडीशी स्केप्टिकल आहे या बाबतीत. माझं ठरतच नाही या बाबतीत की 1 महिना होतोय लग्नाला त्याचा सोहळा करावा, सेलिब्रेशन करावं की नाही. त्याचवेळी वसू आत्या तेथे येते आणि म्हणते असं कसं, आणि म्हणते की मी तर म्हणते जंगी सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. त्यावेळी आता लगेचच मानिनी विचारतेस काय कसं झालं मग शॉपिंग. तेव्हा वसू म्हणते शॉपिंग तर अगदी मस्त झाले. हे बघ आता पार्टीची सगळी तयारीच करून आलीये मी, आणि आल्या आल्या काय हे कानावर पडतंय माझ्या. काय ग नंदिनी, तू एवढी का घाबरतीये सेलिब्रेशनला. मी तर काय म्हणते उद्या तर मस्त अशी पार्टी करूयात, आणि एक नाही तर आपण 2-2 केक सुद्धा कापूयात. तेव्हा मानिनी आणि नंदिनी या दोघीही अगदी आश्चर्याने वसूकडे पाहतात. तेव्हा वसू विचारते अगं अशा का पाहताय तुम्ही माझ्याकडे. तेव्हा वसू म्हणते बरं उद्याची पार्टी माझ्याकडून मग तर झालं. तेव्हा नंदिनी म्हणते आत्या हो हे काय. तर आता वसू म्हणते हे बघ नंदिनी, मला सगळं मान्य आहे की मी खूप चिडचिड करते, रागराग करते आणि आरडाओरड सुद्धा करते, पण माझ्या मनात सुद्धा माया आहेच ग. अगं पार्थ आणि जीवा हे दोघेही माझे अगदी सख्खे भाचे आहेत, आणि लहानपणापासून मी खेळवलंय त्यांना. आता मला सांग मग, त्यांच्या आयुष्यातला एवढा मोठा टप्पा आहे आणि मी तो सेलिब्रेट नाही करायचा का, आणि पुढाकार नाही घ्यायचा त्याच्यात. मग आता मानिनी पण एकदम शांत असते. तेव्हा लगेचच वसू विचारते काय झालं मानिनी तुला. आता मला सांग आपल्या देशमुखांच्या घरामध्ये आपण काय कमी सोहळे साजरे करतो का. मग आता मानिनी म्हणते हे तर खरं आहे, कारण सोहळा म्हटला तर आपल्या घरातले सगळेजण अगदी उत्साही असतात. बरं मी तयार आहे, आता नंदिनी तूच ठरव बरं. त्यावरती नंदिनी म्हणते मला आवडेलच, परंतु जीवा आणि बाकीचे सगळेजण, आणि मागच्या वेळी कसं झालं मिथून दादांनी लग्नाच्या फ्रेम्स करून आणल्या घरात, आणि घरात खूप वाद झाला त्यावरनं, तसं काव्याला आवडत नाही ना हे सगळं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थ हा काव्याचा फोन घेऊन आता क्लास जवळ येतो. मग अनिशाला तो लगेचच काव्याला तो फोन द्यायला सांगतो, आणि तिला फोन करत कुठे आहात तुम्ही असं विचारतो. तेव्हा ती म्हणते कुठे असणार, क्लासमध्ये आहे. तर आता काव्या खोटं बोलते म्हणून पार्थला जरा रागच येतो. तर इकडे जीवा हा रूममध्ये येतो आणि एकदम शांत बसलेला असतो. तेव्हा आता लगेचच नंदिनी तेथे येत विचारते जीवा काय झालं, कसा होता आजचा दिवस. तेव्हा जीवा हा लगेच नंदिनीला मिठी मारतो आणि खूप रडत असतो. त्यानंतर नंदिनी विचारते जीवा. मग जीवा एकदमच शॉक होतो, कारण त्याने नंदिनीला पहिल्यांदाच मिठी मारलेली असते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.